ओम साईराम मित्रांनो, आज आपण एक सुंदर असा उपक्रम आपल्या चॅनलच्या मार्फत आपण करणार आहे. आपलं आदेश साईनाथ हे जे चॅनल आहे त्या चॅनलच्या मार्फत आपण एक नवीन उपक्रम आज हाती घेतला होता. तर शिर्डीतले जेवढे काही मंदिर आहे आपल्या शिर्डीमध्ये, जे छोट्या मंदिरापासून तर मोठ्या मंदिरापर्यंत, तर या सर्व मंदिरांना आपण एक झाडू आणि एक कचरा कलेक्ट करण्याची जी सुपली असते, मराठीमध्ये आपण त्याला सुपली म्हणतो, तर ते एक वाटण्याचा एक आज सुंदर उपक्रम केलेला आहे. आणि आपण तुम्ही बघू शकता चावडीच्या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि चावडीचं दर्शन घेऊन आपण आपल्या आजच्या ज्या उपक्रमाला सुरुवात करणार आहे. तर आपल्या चॅनलला ही जी व्हिडिओ आहे ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. ओम साईराम. ओम साईराम. तुम्ही बघू शकता आता आम्ही निघलोय. ठीक आहे. गाडी आहे. एवढे जे मंदिर आहेत ते आपल्याला आपण आता लिस्ट केलेली आहे. पूर्ण कव्हर करायचे. किती मंदिर आहेत? 30 आणि अजून 20 मंदिर आहे. अजून टोटल 30 मंदिर आहेत तिथं लिहिलेले आणि अजून 20 मंदिर आहेत. टोटल 50. तर आज 50 मंदिर आम्ही पूर्ण कम्प्लीटच करणार आहे. तर चला मग शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आम्ही इथं आलेलो आहे. तर आता आपल्या सामानाची जी यादी आपण पूर्ण पहिले काढून ठेवलेली आहे. तर आपण आता दुकानाकडे मटेरियल घ्यायला आलो आहे. बघू शकता तुम्ही हे दुकान आहे. भाऊच फोन आला ना. चौदा 15 16 17 18 19. हे भाऊ पण आमच्या मदतीसाठी आलेले आहेत. एकदम पॅक होऊन हे झाडं घेऊन चालले. आपला मित्र, याला खास आपण गाडी चालवायला बोलावलं, ड्रायव्हिंग साठी बोलावलंय. तर बघा आपण एवढं मटेरियल घेतलेलं आहे आता झाडू वगैरे. तर आपण पहिले आता जेवण करणार आहे. तर चला मग. ते मागे एक वस्तू मागे आहे. तर आम्ही इथं आले मंदिरामध्ये. तर हे आपण बघू शकता विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. तर सगळ्यात प्रथम आपल्याला इथं झाडू आणि सुपली द्यायची आहे. ये पांडुरंग हरी कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ महाराज की जय. हो ना बघितलंच असेल आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये पहिलंच आपलं मंदिर होतं हे. तर झाडू आणि सुपली आपण दिली. तर आपण आता दुसऱ्या मंदिरात जाऊ. तर चला आपण पुढे. साईराम. दुसरं लोकेशन असणार आहे विश्वकर्मा मंदिर. सुपली आणि आपण झाडू घेतलेलं. लग्न कार्य वगैरे होतात तिथं. आपण आता श्रीरामनगरमध्ये एक विश्वकर्मा महाराजांचं एक पुरातन गावाचं ग्रामदैवत एक मंदिर आहे. त्या मंदिराकडे आपण आता एक आपली सेवा समर्पित करणार आहे. भरपूर आहे पण जाऊ दे, सेवा पण खूप महत्वाची आहे आपली. आपण सेवा पण खूप महत्वाची आहे. तर हे आमचे भाऊ ड्युटी करून आमच्या सोबत आले. यांचे खूप खूप आभारी आहे. थोडेसे पॅक होऊन आले. दे रे टोपी इकडं. त्याला गाडी चालवायची ना, त्यामुळं त्यांना लावाच लागेल ते गॉगलांचा. तर चला आपण आता दुसऱ्या लोकेशनला जाऊ. दुसरं मंदिर आहे तिथं. तर मित्रांनो, आपण आता तिसऱ्या मंदिराच्या ठिकाणी आलो आहे. हे खूप सुंदर श्रीरामनगरमधील भवानी माता आणि शिव मंदिर आहे. तर खूप प्राचीन आहे. इथं तुम्ही बघू शकता आईची खूप सुंदर अशी प्राचीन मूर्ती इथे. सुंदर अशी आईची एक पुरातन मूर्ती आहे. या ठिकाणी सायंकाळी खूप सुंदर अशी आरती होते श्रीरामनगर. बरोबर. त्यानंतर विश्वकर्मा मंदिर घेतलं बरं. भवानी माता मंदिर तुम्ही बघू शकता. 38 डिग्री टेम्परेचर आहे आणि आता 3:30-4 वाजलेले. तर आपले मित्र हे खूप थकलेले, त्यामुळे त्यांना आता एनर्जी देऊन थोडी बूस्ट करू आणि पुढच्या मंदिराचा प्रवास आपण लवकर पूर्ण करू.
आता ओम साईराम मित्रांनो, आपण आता 12व्या मंदिराकडे या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आपली जी आजची सेवा आहे ही चालू आहे. आणि हा जो आपण झाडू, मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हा जो झाडू आहे खूप सुंदर असा मेटलचा झाडू आहे, जेणेकरून आपल्याकडं 6-6 महिने वर्षभर हा झाडू आपल्याकडे चालेल व्यवस्थित आणि मंदिरांची स्वच्छता राहील. आपला हा उपक्रम घेण्यामागचा एकमेव उद्देश असा होता की मंदिरांचं जी साफसफाई स्वच्छता राहून मंदिराचं जे वातावरण आहे ते पवित्र राहायला पाहिजे. आणि आपल्या चॅनलच्याद्वारे आपण हा एक छोटासा उपक्रम घेतलेला आहे. तर आपण अजून पुढच्या मंदिरांना पण भेट देणार आहे. व्हिडिओ बघत राहा. ओम साईराम. तर तशाच पद्धतीने आम्ही आता सरळ चाललेलो तुम्ही बघू शकता. आता 12वं मंदिर आपलं झालेलं आहे, तर आपण आता 13वं मंदिराकडे जातोय. स्वामी समर्थाचं मंदिर असेल ते, तर दाखवतो तुम्हाला. चला. ते स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि त्यासमोरच तुम्ही बघू शकता गोशाळा पण आहे. तर अशा खूप जास्त संख्येमध्ये आणि खूप सुंदर अशा गायांना, गोमातांना त्यांनी बनवलेलं आहे. बघू शकता तुम्ही. स्वामी समर्थ केंद्राकडे आपण आता आलेलो आहे आणि इथं पण आपण आता आपली सेवा समर्पित करणार आहे. खूप सुंदर असं पारायण चालू आहे इथं. तर बघू शकता तुम्ही या प्रकारे आम्ही 5, 6, 7, 8, टिक मार्क करून घेतलेलं 10, 11, 12, 13 झाले मंदिर आपले. हे कोणतं राहिलं का? स्वामी समर्थांचं मंदिर आहे. हे का ठेवलं आपण आता कोणते घेतले? 13 मंदिर आपले पूर्ण झाले त्या प्रकारे. तर चला आता पुढच्या ह्याच्याकडे जाऊ. आपण आता शिर्डी गावाचं जे ग्रामदैवत आहे बिरोबा महाराज पण ते या ठिकाणी आपण आलेलो आहे. साई चरित्रामध्ये श्यामा जे आहे बाबांचे जे भक्त होते त्यांनी साप चावला होता. साप चावल्यानंतर गावचे जे लोक होते ते म्हणत होते की बाबा श्यामानं जे आहे आपण बिरोबा मंदिरात सोडूया, त्यांचा सापाचं जे विष ते उठून दे. पण बाबांनी त्यांना तिथंच द्वारकामाईमध्ये चमत्कार दाखवून त्यांचं विष उतरलं होतं. हे गावाचं जे ग्रामदैवत आहे. साई चरित्रामध्ये सुद्धा याचा सुंदर असा उल्लेख मित्रांनो. मी पण दर्शनाला लागूया. तुमचे मित्र आता दर्शन घेऊन बाहेर येत आहे. जय साईनाथ. जय साईनाथ. साधारणतः आपले आता 18 मंदिरं कंप्लीट झालेले आहे आणि पोरं आता थोडं स्नॅक्स करताय. स्ट्रिंग वगैरे काय स्ट्रिंग आहे काय स्टिंग 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 चिप्स आणि एक सोडा. जय साईनाथ. जय साईनाथ. तर बघू शकता तुम्ही पूर्ण आपल्याकडले झाडू आणि सुपली संपलेले आहे. तर बाकी अजून पण बरेच मंदिरं बाकी आहेत. आम्ही आता परत जाणार आहे झाडू आणि सुपली घ्यायला. तर हे बघू शकता तुम्ही माळोबा मंदिर. माळोबा मंदिर आहे. आता सध्या दुपार असल्यामुळे बंद आहे. तुम्ही बघू शकता आम्ही आता परत आलोय शॉपवर. आमचे झाडू संपले होते तर हे बघू शकता तुम्ही. 20 ते 25 मंदिर आपले कंप्लीट झालेले आहे. तर आता परत आम्ही झाडू घेण्यासाठी आलो आहे आणि जे बाबांचे जे मंदिर आहे द्वारकामाई असेल, चावडे असेल, तर तेच मेन मंदिरं बाकी आहेत. आता खंडोबा मंदिर असेल तर आता आम्ही तिकडे जाणार आहे झाडू घेऊन. तर 25 मंदिरं आपण आपले कंप्लीट केले आणि उर्वरित जे मंदिर आहे आता पुन्हा एकदा माल घेऊन आपण एकदा पुन्हा आता मंदिरांना चाललो आहे. तर सगळं भाऊ इकडं गाडी रेडी केलं का?
भेटो. ओके. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकतात आपण एअरपोर्ट आपलं नगर मनमाड हायवेच्या शेजारचं हे जे छोटे बाबा मंदिर आणि खंडोबा महाराजांचं जे मंदिर आहे, तर या मंदिराला आपण आलेलो आहे. आणि आपले सौरभ भाऊ, देवेंद्र अजून मटल घेऊन उभा आहे. तर आपण आता खंडोबा मंदिरात जाऊया. चला. मंदिर आहे इथं बाबा सर्वप्रथम शिर्डीला आल्यानंतर या ठिकाणी आले आणि माळसापत त्यांनी साई या नावाने त्यांना आवाज दिला आणि हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी बाबांना साई हे नाव मिळालं. पुरातन खंडोबा महाराजांचं मंदिर आहे. ओम साईराम मित्रांनो, तुम्ही तर सर्वांनी बघितलंच असेल की आपण सर्व मंदिर कंप्लीट केलेच आहे. आणि मागं बघू शकता तुम्ही आम्ही चावडीला पोचलो आहे आता. तर चावडीचं पण चावडी असेल, हनुमान मंदिर असेल किंवा द्वारकामाई असेल, ते पण आपण मंदिरांना झाडू दिलाच आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकतात आपले 40 मंदिरांची यादी होती आपल्याकडं आणि ही यादी जी आहे ही आपली पूर्णपणे झालेली आहे. अजून नवीन 10 मंदिरं आपल्याला शिर्डी सोडून मंदिराचे शिर्डीचे जे परिसर आहे त्यामध्ये कंकुरे असेल, नांदुकी असेल, दोरळे असेल किंवा राहता सावंत जे आहे त्यामध्ये त्या प्रकारचे जे काही मंदिर आहेत त्या गावाची त्या मंदिरांची यादी करून आपण पुढचे 10 झाडू जे आहे आपण त्या मंदिरांनंतर वाटणार आहे. तर सुंदर उपक्रम होता. लोकांनी पण खूप साथ दिली आणि भर दुपारी त्यांनी आपण एवढ्या उन्हामध्ये आपण तो जो उपक्रम आहे हा पूर्णपणे संपन्न केलेला आहे. आणि बाबांचं जे सावलीचं दर्शन झाल्यानंतर आजची जी सेवा आहे साई चरणी समर्पित करून आम्ही आता पुढच्या दिशेला निघणार. ओम साईराम. ओम साईराम. खूप आनंद वाटला आणि उपक्रममध्ये मजा पण मस्त आली. बारक्या, तुला कसं वाटलंय? एकदम मस्त. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच प्रेम राहू द्या. बाय बाय. जय साईराम.